काय मग, आवडला ना मेकअप? तुम्ही देखील असा मेकअप करू शकता हा. तुम्हाला देखील असा मेकअप करायचा आहे, तो पण घरच्या घरी आणि खूप अफोर्डेबल प्राइस असणाऱ्या प्रोडक्ट मध्ये जर तो करायचा आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सुरुवातीला मेकअप कसा करायचा आणि ते देखील खूप अफोर्डेबल प्राइस असणाऱ्या प्रोडक्ट मध्ये कसा करायचा ते मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नमस्कार मैत्रिणींनो, मी विजया. स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी माझ्या चॅनलवरती मेकअप, फॅशन, स्किन केअर रिलेटेड नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते पाहण्यासाठी अगदी फ्री आहे. फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की आपल्याला खूप छोटे छोटे इव्हेंटला जायचं असतं, प्रोग्रामला जायचं असतं. त्यावेळी प्रत्येक वेळी सलॉन मध्ये जाऊन किंवा मेकअप आर्टिस्ट कडे जाऊन मेकअप करणं पॉसिबल नसतं, कारण ते खर्चिक पण असतं आणि वेळ खाऊ पण असतं. पण तुमचाच मेकअप तुम्हाला करायला जमला तर किती बरं होईल ना. आणि माझ्या मैत्रिणी पण मला बऱ्याचदा म्हणतात की विजय, तुझा मेकअप खूप फ्लॉलेस असतो आणि खूप लाईट वेट असतो आणि आमचा मेकअप आम्ही केला की काळा पडतो. तो का काळा पडतो ते देखील मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आता खूप बडबड न करता मी व्हिडिओला सुरुवात करते. मेकअप मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ती म्हणजे आपली स्किन प्रेप करणं. मेकअपच्या आधी तुमच्या स्किनला चांगलं प्रेप करणं फार इम्पॉर्टंट असतं. त्यालाच आपण CTM असं देखील म्हणतो. क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग. त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय ते आपण बघूयात. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला तुमचा चेहरा व्यवस्थित असा क्लीन करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही असे वेट वाईप्सचा देखील यूज करू शकता. तुम्ही तुमच्या चेहऱ्याला फेस वॉश जरी केलं असेल तरी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला वेट वाईप्सने व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. कारण जी आपल्या समजा स्किनवर थोडीशी डेड स्किन किंवा काही डस्ट राहिली असेल तर ती रिमूव्ह होते. अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टोनर अप्लाय करायचा आहे. तुमच्याकडे जर टोनर नसेल तर तुम्ही रोज वॉटरचा देखील इथे यूज करू शकता. टोनर अप्लाय करायचा आहे. त्यासाठी मी आता प्लमचं हे टोनर, व्हिटॅमिन सीचं टोनर अप्लाय करते. टोनर नक्की काय काम करतं? टोनर आपले जे ओपन पोर्स असतात त्याला श्रिंक करण्याचं काम करतं, ते बंद करण्याचं काम करतं. ते टोनर अप्लाय करून घेतलं आहे. हे अप्लाय केल्यानंतर तुम्हाला 1 मिनिट 30 सेकंद ते 1 मिनिट थोडंसं थांबायचं आहे. ते थोडं ऑब्झर्व होऊन द्यायचं आहे प्रोडक्ट. व्यवस्थित असं टोनर लावून घेतलंय. पुढची स्टेप आहे, तुम्हाला मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईप नुसार मॉइश्चरायझर अप्लाय करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमची स्किन टाईप माहित असणं खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुमची ड्राय स्किन असेल तर तुम्हाला क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर लावायचे आहेत आणि जर तुमची स्किन कॉम्बिनेशन टू ऑइली असेल तर तुम्हाला जेल बेस्ड मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर मी आता इथे पॉन्डचं हे लाईट मॉइश्चरायझर अप्लाय करते. बघू शकता पॉन्डचं आणखी एक जेल बेस्ड पण वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर येतं, ते देखील खूप सुंदर आहे. ते तुम्ही अप्लाय करू शकता. खूप लाईट वेट आहे. तुम्ही बघू शकता स्किन मध्ये खूप व्यवस्थित असं स्किन मध्ये ऑब्झर्व झालेलं आहे. तुम्ही बघू शकता फक्त आपण CTM केलेला आहे आणि स्किन प्रेप केली आहे तरी सुद्धा माझ्या स्किनवर एक वेगळा ग्लो आलेला आहे. त्यामुळे मेकअप करण्याआधी तुम्हाला तुमच्या स्किनचं प्रिपरेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. वरती सगळ्यात महत्त्वाची स्टेप असते ते म्हणजे प्रायमर अप्लाय करणं. मेकअप मध्ये प्रायमर अप्लाय करणं कंपल्सरी आहे. तुम्ही मेकअप मध्ये प्रायमर अप्लाय करायलाच हवं, कारण जे तुमचे असे ओपन पोर्स असतील किंवा ते तुम्हाला ब्लर करण्यासाठी किंवा ते हाईड करण्यासाठी प्रायमर खूप इम्पॉर्टंट असतं. आणि माझी कॉम्बिनेशन स्किन असल्यामुळे मी ते सिलिकॉन बेस्ड प्रायमर यूज करते. हे कलर बारचं प्रायमर आहे. खूप अफोर्डेबल पण आहे. अगदी 325 रुपयात येतं आणि खूप सुंदर आहे. याचा इफेक्ट तुम्ही वापरून जवळपास ते संपवत आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता. हे प्रायमर आता मी अप्लाय करणार आहे. चौथी स्टेप आहे. ते आता मी घेतेय आणि माझ्या नाकावर ओपन पोर्स आहे. तुम्ही बघू शकता. तिथे मी असं व्यवस्थित अप्लाय करून घेतेय. अशा पद्धतीने तुम्हाला लावायचं आहे. तुमची जर ड्राय स्किन असेल तर त्यासाठी तुम्ही ऑइल बेस्ड प्रायमर यूज करू शकता.
अशा पद्धतीने तुमची स्किन खूप व्यवस्थित अशी प्रेप झालेली आहे आणि आता मेकअप करण्यासाठी आपण रेडी झालेलो आहोत. चला तर पुढे स्टार्ट करूया. तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरती कुठे पिगमेंटेशन असेल किंवा डार्क सर्कल असेल तर ते हाईड करणं खूप महत्त्वाचं असतं, जेणेकरून आपला मेकअप फ्लॉलेस दिसू शकतो. आणि ते हाईड करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, त्यासाठी तुम्ही तुमच्या टोनपेक्षा 2 टोन डार्कर कन्सिलरचा पण वापर करू शकता. तसंच ऑरेंज करेक्टर पण येतं, त्याचा देखील वापर करू शकता. आणि जर तुम्हाला जर पिगमेंटेशन नसेल किंवा डार्क स्पॉट नसतील तर तुम्ही ही स्टेप अवॉइड पण करू शकता. थोडेसे डार्क सर्कल आहेत आणि पिगमेंटेशन आहे, त्यामुळे मी ते हाईड करणार आहे. त्यासाठी मी इथे डार्क कन्सिलरचा उपयोग करणार आहे. मेकअप स्टुडिओचं हे ओरिएंटल शेड आहे. त्याचबरोबर इनसाइडचं पण एक कलर करेक्टर पॅलेट येतं, खूप स्वस्त आणि मस्त आहे. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे करेक्टर असतात. ते तुम्हाला मी ते स्क्रीनवरती दाखवणार आहे किंवा त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल. अशा प्रकारे हा ओरिएंटल शेड आहे, जो आपले डार्क स्पॉट किंवा पिगमेंटेशन असेल त्याला हाईड करण्याचं काम करतो. तुम्ही बघू शकता. असं बोटाच्या साह्याने तुम्हाला घ्यायचं आहे. मला थोडं डार्क सर्कल आहे वरच्या बाजूला, ते सुद्धा मी हाईड करणार आहे. तुम्ही बघू शकता. आपल्याला आपली स्किन इव्हन करायची असेल त्यावेळेस आपल्याला हे कन्सिलर, डार्क कन्सिलरचा उपयोग करावा लागतो. किंवा बघू शकता की स्किन किती इव्हन दिसू लागली आहे, तुम्हाला फरक जाणवेल. माझ्या डोळ्याच्या भोवती तुम्ही बघू शकता आणि खालची स्किन बघू शकता. फक्त तुम्ही कलर करेक्टरचा यूज केल्यामुळे तुमची स्किन इव्हन दिसू लागली आहे. तर मेकअप मध्ये तुम्हाला कलर करेक्शन म्हणजे तुमचं जे काही पिगमेंटेशन आहे ते हाईड करणं फार इम्पॉर्टंट असतं, जेणेकरून तुमचा मेकअप एकदम फ्लॉलेस दिसू शकतो आणि मेकअप केल्यानंतर तो काळाही पडत नाही किंवा तुमचे डार्क स्पॉट जे असतात तेही दिसत नाही. त्यामुळे ही स्टेप तुम्हाला अवॉइड नाही करायची आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण तुम्ही शेवटपर्यंत तो नक्की बघा, कारण स्टेप बाय स्टेप तुम्ही जर बघितला तर तुम्हाला नक्कीच मेकअप करता येऊ शकतो. कारण मी तुम्हाला अगदी सोप्या ह्याच्यात हे समजावून सांगत आहे, जेणेकरून तुम्हाला एकही स्टेप मिस करायची नाही. आणि जर तुम्ही अशा पद्धतीने हा मेकअप जर केला तर नक्कीच तुमचाही मेकअप खूप छान होऊ शकतो. मेकअप एक प्रोसेस आहे आणि आर्ट आहे, ज्याच्यामध्ये थोडेसे पेशन्स नक्कीच तुम्हाला असायला हवेत. आणि ते जर आले आणि तुम्ही जर प्रॅक्टिस करत केलात तर नक्कीच तुम्ही घरच्या घरी खूप छान असा मेकअप करू शकता. तुम्ही बघू शकता, मला जिथे जिथे पिगमेंटेशन आहे, जिथे मला एक पिंपलचा डाग होता, तो देखील मी या कलर करेक्टरने हाईड केलेला आहे. आता हे झालं तर तुमच्याकडे ब्युटी ब्लेंडर जर असेल तर त्याने सुद्धा तुम्ही हलक्या हाताने त्याला डॅब करू शकता. त्यासाठी ब्युटी ब्लेंडर नक्की कसं वापरायचं? ब्युटी ब्लेंडर साधारणतः असं असतं, छोटं असतं, पण हे डिरेक्टली तुम्हाला वापरायचं नाहीये. अशा पद्धतीने वापरला तर त्याचा रिझल्ट येणार नाही, उलट तुमचा प्रोडक्ट हा ब्युटी ब्लेंडर सोक करून घेऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पाण्यामध्ये हे ब्युटी ब्लेंडर असं डीप करायचं आहे, पूर्ण त्याला असं व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे. हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगते. काही मेकअप करताना काही गोष्टी टूल वापरताना पण ते कसे वापरायचे हे देखील आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे. आणि असं स्क्वीज करून घ्यायचं आहे आणि त्याच्यातलं सगळं पाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. मगापेक्षा याची साईज थोडीशी मोठी झालेली तुम्हाला दिसत असेल. आता हा वापरण्यासाठी योग्य आहे, त्याच्यानंतर तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने तुम्ही डॅब डॅब करून कलर करेक्टर असं ब्लेंड करून घेऊ शकता. कलर करेक्शन केल्यानंतर तुम्हाला फाउंडेशन वापरायचं आहे. त्या फाउंडेशन वापरताना तुम्ही तुमच्या शेडचं फाउंडेशन वापरायला हवं, कारण जर तुम्ही तुमच्या शेडचं फाउंडेशन नाही वापरलं तर तुमचा मेकअप काळा पडू शकतो. इथे मी मेबेलिनचं फिट मीचं फाउंडेशन वापरणार आहे. माझा शेड आहे 228. तुम्ही बघू शकता. हे फाउंडेशन खूप सुंदर आहे, त्याचं कव्हरेज देखील खूप छान आहे आणि खूप बजेट फ्रेंडली आहे. तर तुम्ही हे नक्की बाय करू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये नक्की देईल. आणि हे तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जातं आणि खूप बजेट फ्रेंडली आहे, त्यामुळे तुम्ही घेऊ शकता. तुम्ही बघू शकता, मी आता फक्त 2 पंप इथे फाउंडेशन घेत आहे.
शक्यतो डोळ्याखाली जास्त प्रोडक्ट तुम्ही लावायचं नाही आई, कारण डोळ्याखाली आपल्याला क्रीज येतात. फक्त आता 2 पंप मी हे प्रोडक्ट घेतलेलं आहे, ते पूर्ण माझ्या फेससाठी. आता ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने तुम्हाला ते व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचंय. खूप छान ब्लेंड होत आहे. हा, आणि कानाला लावायला तुम्ही विसरायचं नाही. बऱ्याचदा काय होतं की आपण पूर्ण चेहऱ्याला फाउंडेशन लावतो आणि कान आणि मान गळा हे अवॉइड करतो, त्याच्यामुळे आपला फेस आणि कानाचा भाग हा वेगळा दिसू शकतो. त्यामुळे तिथेही प्रोडक्ट लावायचे तुम्हाला. ब्लेंड करून घ्यायचंय. बघू शकता फाउंडेशन मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. फाउंडेशनचं कव्हरेज देखील खूप छान आहे. फाउंडेशन अप्लाय करून झाल्यानंतर तुम्हाला हायलाइट करायचा आहे, जेणेकरून तुमचा जो हा अंडर आय एरिया आहे तो हायलाइट तुम्ही करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या टोनपेक्षा 1 ते 2 टोन लाइटर कन्सिलरचा वापर करायचा आहे. इथे मी हे स्विस ब्युटीचं कन्सिलर इथे यूज करत आहे. याचा शेड आहे 03. तुम्ही बघू शकता. कन्सिलर अप्लाय करताना अगदी कमी प्रोडक्ट तुम्हाला वापरायचं आहे. हायलाइट करताना तुम्हाला जिथे जिथे उंचावटे वाटतात तिथे तुम्हाला व्यवस्थित असं अप्लाय करून घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडरच्या साहाय्याने तुम्हाला व्यवस्थित असं ते ब्लेंड करायचंय. असं वरच्या दिशेने तुम्हाला ब्लेंड करायचं आहे, ज्यामुळे तुमचा फेस आता थोडा शार्प दिसण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला ब्युटी ब्लेंडर कधी पण असा खेचायचा नाहीये, तो असा डॅब डॅब करायचा आहे. आता कन्सिलर अप्लाय करून घेतल्यानंतर पुढची स्टेप आहे तुम्हाला पावडर अप्लाय करायची आहे. त्याच्यासाठी तुम्ही लूज पावडरचा वापर करू शकता, त्याचबरोबर कॉम्पॅक्टचा देखील वापर करू शकता. पण मला पर्सनली लूज पावडर खूप आवडते आणि त्याच्याने मी माझा बेस सेट करून घेणार आहे. आता मी इथे के ब्युटीची ही लूज पावडर वापरणार आहे. पफच्या साहाय्याने तुम्हाला तुमच्या अंडर आईच्या खाली तुम्हाला व्यवस्थित असं पावडर लावून घ्यायचे आहे आणि सेट करून घ्यायचं आहे. अगदी कमी क्वांटिटीत तुम्हाला ती अप्लाय करायची आहे. अंडर आईज खाली मी थोडीशी एक्स्ट्रा लावली आहे, ती आपण थोड्या वेळाने 1 मिनिटानंतर आपण रिमूव्ह करणार आहोत बेस सेट होईपर्यंत. तर ही एक्सेस पावडर काढून घ्यायची आहे. आता तुम्हाला वाटत असेल माझा चेहरा एकदम पांढरा दिसतोय आणि कुठलेच फीचर्स दिसत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला आता ब्राउन्झिंग करायचं आहे. स्विस ब्युटीचं असं एक ब्राउन्झिंग पॅलेट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हायलायटर येतं आणि ब्राउन्झिंग देखील येतं. याच्याने तुम्ही तुमच्या फेसला ब्राउन्झिंग करून घ्यायचं आहे आणि फेसला एक छान असं शॅडो क्रिएट झाल्यानंतर तुमचा फेस जे फीचर्स एकदम इन्हॅन्स होतात आणि फेस खूप चांगला दिसू लागतो. ब्रशच्या साहाय्याने तुम्हाला अप्लाय करून घ्यायचं आहे. तुमचं जे चीक बोन आहे, चीक बोन डोळ्याच्या इथे आणि कानाच्या इथून स्टार्ट करायचंय. तुम्ही नाकाजवळ सुद्धा तुम्ही एक शॅडो क्रिएट करू शकता. तुमची जर जॉ लाईनला पण तुम्ही अशा प्रकारे ब्राउन्झिंग करून घ्यायचं आहे. डबल चीन असेल तर ती हाईड करण्यासाठी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही अप्लाय करू शकता. त्याचबरोबर आपलं कपाळ मोठं असेल तर त्याला देखील
थोडंसं हाईड करण्यासाठी तुम्ही ब्राउन्झिंगचा उपयोग करू शकता. एक शॅडो क्रिएट होते ज्याच्यात बघू शकता माझ्या फेसला एक असा व्यवस्थित शेप आलेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ब्लश अप्लाय करायचा. ब्लशसाठी तुम्ही लिक्विड ब्लशचा पण उपयोग करू शकता किंवा त्याचबरोबर पावडर ब्लशचा पण उपयोग करू शकता. माझ्याकडे एरोकलचं हे ब्लशचं पॅलेट आहे, त्यातलं मी हा शेड यूज करणार आहे. खूप कमी प्रोडक्ट घ्यायचं आहे तुम्हाला. वरच्या दिशेने व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे. आता आपण आता मी आयब्रो फिल करून घेणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही आयब्रो पेन्सिलचा यूज करू शकता. त्याचबरोबर आयब्रोचे जेल देखील येतात. त्याचबरोबर असं आयब्रोचं एक पॅलेट देखील येतं जे पावडर फॉर्म मध्ये असतं, त्याचा देखील तुम्ही वापर करू शकता. याच्याबरोबर एक छोटासा ब्रश देखील येतो. लक्षात ठेवा, कधी पण आयब्रो पॅलेट घेताना किंवा आयब्रो पेन्सिल घेताना तुम्हाला ब्लॅक कलरची घ्यायची नाही. कधी पण ती तुम्ही ब्राऊन शेड मध्ये घ्यायची, कारण ब्लॅक कलरची जर ती घेतली तर अत्यंत विचित्र दिसतं. तुम्ही बघू शकता हा शेड मी इथे यूज करते ब्रशच्या साह्याने. पहिलं तुम्हाला ब्रशच्या मागे अशी स्पूल येते, त्याने तुम्हाला व्यवस्थित असं तुमची आयब्रो सेट करून घ्यायची आहे. हा अँग्युलर ब्रश असतो जो, त्याने तुम्हाला आयब्रो सेट करताना कधीही सुरुवातीपासून तुम्हाला आयब्रो स्टार्ट नाही करायचे, मिडल पासून करायचे. तुम्ही बघू शकता मी कशी करते, तशा पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. इथून सुरुवात करायची आहे. इथे तुम्हाला जर पॉइंट असेल तर तुम्हाला देऊन तुम्हाला खालच्या दिशेने त्याला ड्रॅग करायचं आहे आणि मग तुम्हाला आयब्रोज फिल करून घ्यायची आहे. खालच्या बाजूने असं ओढून घ्यायचं आहे आणि असं मग आयब्रोज फिल करून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पुढच्या बाजूला तुम्हाला आयब्रोजला शेप द्यायचा आहे. कधीही तुम्हाला पुढच्या बाजूला जास्त प्रोडक्ट अप्लाय नाही करायचं आहे, जेणेकरून ते फार आर्टिफिशियल वाटतात. तुम्हाला जर नॅचरल तुमचे आयब्रोज हवे असतील तर तुम्ही अशा पद्धतीनेच आयब्रो फिलअप करायचे आहे. तुम्हाला जर प्रोडक्ट एक्स्ट्रा वाटलं असेल तर स्पुलीच्या साह्याने ते काढून सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तुम्ही फरक बघू शकता माझ्या ह्या आयब्रोज आणि ह्या आयब्रो मध्ये. अशा पद्धतीने तुम्ही आयब्रो व्यवस्थित फिल करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही तुमचे आयब्रोज फिल करून घेऊ शकता. आता आपला जवळपास मेकअप झालेला आहे पूर्ण. आता फक्त आपल्याला आय मेकअप करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, खूप सिंपल पद्धतीने तुम्ही आय मेकअप करू शकता. आता मी थोडस ब्राऊन कलरचा टॉप घातलेला आहे, त्यामुळे मी त्याच पद्धतीने आय मेकअप करणार आहे. तर तुम्हाला अजिबातच आय मेकअप येत नसेल तर सोप्या पद्धतीने आय मेकअप कसा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. अशा पद्धतीने तुमच्याकडे काजळ असेल, काजळ घ्यायचं आहे तुम्हाला आणि फार शेप व्यवस्थित यावा असं काही नाहीये. आणि आय मेकअप करताना कधी पण दोन्ही डोळ्यांचा मेकअप हा सोबत करायचा आहे. हे परफेक्ट यावं असं काहीच नाहीये, कारण आपण याला ब्लेंड करणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला ब्रश घ्यायचा आहे छोटा आणि त्याला व्यवस्थित असं ब्लेंड करून घ्यायचंय. कधी पण प्रोडक्ट आतल्या बाजूला तुम्हाला असं ब्लेंड करायचं आहे, बाहेरच्या बाजूला नाही. आता हे दिसायला थोडस तुम्हाला विचित्र दिसत असेल, काळं वाटत असेल, जेव्हा पूर्ण आय मेकअप होतो तर ते अत्यंत सुंदर दिसतं. आणि दोन्ही डोळ्यांचा मेकअप आपण सोबत केल्यामुळे आपल्याला लक्षात येतं की आपलं कुठे प्रोडक्ट जास्त किंवा कमी आपण लावलेला आहे. त्या पद्धतीने आपल्याला ते ब्लेंड करता येतं व्यवस्थित. हा डार्क ब्राऊन मी इथे वापरतेय. ब्लॅक कलरच्या वरती तुम्हाला अप्लाय करायचा आहे तो हलक्या हलक्या हाताने. त्याला व्यवस्थित असं ब्लेंड करायचंय.
खूप सुंदर वाटतो आणि तुम्ही कोणत्याही आउटफिट वरती याला करू शकता आणि खूप छान दिसतो आणि खूप इझी देखील आहे. याला स्मोकी आय देखील म्हणतात. तुम्ही बघू शकता खूप सुंदर वाटतोय आणि थोडीशी कॉर्नरला तुम्हाला एक डेप्थ क्रिएट करण्यासाठी थोडासा हा डार्क ब्राऊन शेड तुम्हाला अप्लाय करायचा आहे, फक्त अशा व्ही शेप मध्ये. आणि तुम्ही हेवी साडी जर घातली असेल किंवा हेवी थोडस मेकअप हवा असेल समारंभासाठी, तर याच्यावर तुम्ही शिमर देखील अप्लाय करू शकता किंवा असा मॅट देखील तुम्हाला ठेवायचा असेल तरी तुम्ही तो ठेवू शकता. आता तुम्ही बघू शकता. तसंच आता आपण वरती आय मेकअप कम्प्लीट केला. आता तुम्हाला काजळ अप्लाय करून घ्यायचंय. तुम्हाला ब्राऊन शेड जो घेतला तर त्यानेच आपल्या छोट्या ब्रशने तुम्हाला इथे ब्लेंड करून घ्यायचा आहे. आय मेकअप आपला झालेला आहे. आता आपल्याला मस्कारा अप्लाय करून घ्यायचा आहे. हा फेरा ऋषीचा मस्कारा आहे, माझा खूप फेवरेट आहे. मस्कारा शिवाय आय मेकअप खूप इनकम्प्लीट आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही लॅशेस सुद्धा अप्लाय करू शकता. आणि हा मेकअप असा आहे की याला लायनर लावायची तुम्हाला गरज नाही, पण आपण काजळ लावून त्याला स्मज केला आहे, त्याला स्मज लायनर असं म्हणतात. करून झालेला आहे. आता आपल्याला हायलायटर लावायचं आहे. तर मग अशी जे मी स्विस ब्युटीचं छोटंसं पॅलेट तुम्हाला दाखवलं, याच्यात देखील हायलायटर आहे, ते तुम्हाला लावायचं आहे. तुम्ही बोटाच्या साह्याने देखील लावू शकता नोज ब्रिज वरती. बघू शकता किती वेगळी अशी शाईन आलेली आहे. तसंच चीक बोन वरती तुम्ही लावू शकता. ब्रशच्या साह्याने देखील तुम्ही लावू शकता. आता आपला मेकअप कम्प्लीट झालेला आहे, पण मेकअप पूर्ण झाल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे की तुम्हाला मेकअप फिक्स करून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेकअप फिक्सर वापरायचा आहे. हा स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर आहे, इथे मी वापरते. 1 मिनिट तुम्हाला होल्ड करायचंय. मेकअप मध्ये मेकअप फिक्स करणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्यानंतर आपली फक्त लिपस्टिक बाकी आहे लावायची आणि ती आपण लावणार आहे. तर आय मेकअप थोडासा आपण हेवी केल्यामुळे आपण लिपस्टिक न्यूड ठेवणार आहोत. कधी पण लक्षात असू द्या, तर तुम्ही आय मेकअप नॉर्मल केला तर तुम्ही डार्क लिपस्टिक वापरू शकता थोडीशी. जर आय मेकअप डार्क असेल तर न्यूड लिपस्टिक वापरा, जेणेकरून ते बॅलन्स दिसेल. दोन्ही जर तुम्ही डार्क वापरलं तर ते अजिबात चांगलं दिसणार नाही. आणि लिपस्टिक लावताना कधी पण लिप लायनर यूज करून मगच लिपस्टिक अप्लाय करा, जेणेकरून एक लिपला असा व्यवस्थित शेप येतो आणि लिपस्टिक पण व्यवस्थित लागल्या जाते. त्यासाठी मी हे स्विस ब्युटीचं लिप लायनर इथे वापरणार आहे. डार्क कलरचं लिप लायनर आहे. त्याने मी माझ्या लिप्सला एक आउटर काढून घेणार आहे. याला ओम्ब्रे लिप देखील म्हणतात. अशा पद्धतीने मी माझ्या लिपला व्यवस्थित आउटर करून घेतला आहे आणि त्याच्याच नंतर मी इथे न्यूड लिपस्टिक वापरणार आहे, जेणेकरून एक लिपस्टिकला ओम्ब्रे इफेक्ट येईल. MMS ची ही लिपस्टिक आहे, न्यूड शेड आहे. याचा शेड नंबर आहे 05. तुम्ही बघू शकता. दोन्ही तुम्हाला व्यवस्थित अशा मर्ज करून घ्यायच्यात. आपला मेकअप ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. मी त्याच्यानंतर टिकली आणि माझी ज्वेलरी घालते आणि त्याच्यानंतर पूर्ण कम्प्लीट लुक तुम्हाला दाखवते. किती सुंदर असा झालेला आहे आणि वेळ खूप लागला, कारण आपण स्टेप बाय स्टेप तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. खूप कमी प्रोडक्ट यूज करून खूप छान पद्धतीने तुम्ही घरच्या घरी असा सलॉन सारखा किंवा एखाद्या मेकअप आर्टिस्ट कडे कसा मेकअप करतो तशा पद्धतीने करू शकता. थोडीशी प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करा
आणि चांगले प्रोडक्ट वापरा जेणेकरून तुमच्या स्किनला सुद्धा त्रास होणार नाही. अफोर्डेबल पण खूप छान प्रोडक्ट असे मार्केटमध्ये येतात, ते देखील तुम्ही वापरू शकता. तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून समजलं असेल की तुम्ही जर बिगिनर असाल तर मेकअप कसा करायचा, आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणीबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर तुम्ही माझे नवीन सबस्क्रायबर असाल तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेऊन तुम्हाला थँक्यू म्हणू शकते. तर नक्की तुमचं नाव मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.